नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याच्या प्रक्रियेची वाट पाहत असतानाच हे प्रेफरन्स देण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या कॅटेगरीनुसार आणि सर्वात मोठा फॅक्टर जो या शिक्षक भरतीमध्ये खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. त्यालाच आपण समांतर आरक्षण असं म्हणतो. काल माझ्या बंधू भगिनींनी एका कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट केली की सर, समांतर आरक्षणाबद्दल आमच्या मनामध्ये गोंधळ आहे आणि प्लीज त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. लगेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की हे समांतर आरक्षण म्हणजे काय, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय असतं. ज्या वेळेसला आपल्या सर्वांना माहिती आहे की व्हर्टिकल रिझर्वेशन नुसार अशा पद्धतीने सामाजिक आरक्षण आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतंय. आता या सामाजिक आरक्षणामधून हे प्रवर्ग आहेत. आपल्या सर्वांना ह्या प्रवर्गाविषयी माहिती असेल. SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SPC, OBC, EWS, SB, SCBC या सर्वांना आरक्षण त्या ठिकाणी आहे. याला सामाजिक आरक्षण असं म्हणतात. पण या सामाजिक आरक्षणा व्यतिरिक्त या प्रत्येक कॅटेगरी मधून त्या ठिकाणी विशिष्ट गटासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या प्रत्येक कॅटेगरीमधून एका विशिष्ट गटासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. त्यालाच समांतर आरक्षण असं म्हटलं जातं. या प्रत्येक कॅटेगरीनुसार या प्रत्येक कॅटेगरीमधून आपल्याला अशा प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. महिला आरक्षण पाहिलं तर 30%, खेळाडू आरक्षण 5%, दिव्यांग आरक्षण 4%, अनाथ आरक्षण 1%, माजी सैनिक 15%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, पदवीधर अंशकालीन 10%. अशा प्रकारचे त्या ठिकाणी हे घटक आहेत. हा प्रवर्ग आहे, हे घटक आहेत. समजून घ्या, ही कॅटेगरी आहे. या कॅटेगरी मधून ह्या घटकांना ह्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या माध्यमातून जागा दिल्या जातात. आता या जागा कशा दिल्या जातील हेच आपण पुढे समजून घेणार आहोत. हे आरक्षण लागू कसं होणार आहे, खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ बनवतोय. तुमच्या मनामध्ये समांतर आरक्षणाबद्दलची एकही शंका उर्वरित राहणार नाही याची मी 100% खात्री देतो. पहा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. हे आरक्षण आहे. उर्वरित जागा या जनरल मध्ये असतात. जसं की हे आरक्षण सोडून ज्या उरलेल्या जागा आहेत त्या कशामध्ये आहेत, जनरल कॅटेगरीमध्ये आहे. तिथे देखील तुम्हाला हे आरक्षण लागू झाल्याचं पाहायला मिळतंय. लक्षात ठेवा, तिथे देखील हे आरक्षण आहे. असं नाही तिथे आरक्षण नाही, हे आरक्षण सर्वत्र आहे. हे घटक आपण जर पाहिलं तर हे घटक खूप मॅटर करतात शिक्षक भरतीमध्ये. अगदी मी सांगतो, मागील भरतीमध्ये विचार जर केला तर अगदी 40-50 गुणांचा कॅन्डिडेट देखील या रिझर्वेशन मुळे, या समांतर आरक्षणामुळं जॉईन झालेला आहे. त्यामुळं या भरतीमध्ये सगळ्यात मोठा मास्टर किलर म्हटलं तरी चालेल तर ते रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षण आहे. त्यामुळं तुम्ही असं समजू नका एखाद्याला कमी गुण आहेत, पण जर जो या फॅक्टर मध्ये तुम्ही जर असणार आहात तर त्या ठिकाणी तुम्ही 100% सांगतो तुमच्यासाठी चांगले दिवस असणार आहेत. याच्यातील काही फॅक्टर असे आहेत. माजी सैनिक 15% जागा आहेत. त्या ठिकाणी माजी सैनिक उपलब्ध होत नाही, जागा रिक्त राहतात. अशा प्रकारची सुद्धा आपल्याला कंडिशन पाहायला मिळते. म्हणजे जागा रिक्त राहण्यामागचं कारण काय आहे? दुसरं कारण हे समांतर आरक्षण देखील आहे. लक्षात ठेवा, बऱ्याचदा एखाद्या ठिकाणच्या जागा रिक्त राहतात, तिथे असे कॅन्डिडेट मिळत नसल्यामुळं त्या जागा रिक्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समजलं आहे आता तुम्हाला? आता मेन मुद्द्याकडे जाऊया. शिक्षक भरतीमध्ये हे लागू कसं होणार? आता वेगवेगळ्या पद्धतीने हे लागू होणार आहे. हे डायरेक्ट एकाच उमेदवाराला जाईल असं नाहीये. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 4 फॅक्टर पडतात. पहिला फॅक्टर जर पाहिला तर पहिलं हे आरक्षण लागू होणार आहे. आपण जर पाहिलं तर आता वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ते आरक्षण कसं लागू होतं, कशा पद्धतीने ते लागू होणार आहे हे आपण ह्या पुढच्या भागामध्ये समजून घेऊया. समजा
ओपनचा कॅन्डिडेट आहे, ओपन जनरलची जागा आहे, ओपन जनरल मधून निवड व्हायची आहे तुमची. जर तुमची निवड जर ओपन जनरल मधून होणार असेल तर या ठिकाणी फक्त समावेश होतो ओपन मेल कॅन्डिडेटचा. ओपन कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेट, ओपन कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेट, त्याला कोणतंही आरक्षण नाही. तो फक्त आणि फक्त ओपन जनरलच्या जागेवरतीच असतो. लक्षात ठेवा, तो फक्त आणि फक्त ओपन जनरलच्या जागेवरतीच असतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनला, लक्षात ठेवा, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनला सर्वच्या सर्व कॅटेगरी असणार आहेत. त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनला कोण असणार आहे? सर्वच्या सर्व कॅटेगरी प्लस हे सर्वच्या सर्व जे हॉरिझॉन्टल कॅटेगरीचे मेंबर आहेत हे सुद्धा त्याच्या बरोबर कॉम्पिटिशनला असणार आहे. आणि म्हणून ओपन कॅटेगरीचं कट ऑफ हे सगळ्यात जास्त असतं. लक्षात घ्या, म्हणजे ओपनच्या जागेवरती सर्वांचा हक्क आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ओपनच्या कॅटेगरीमध्ये ओपनचा मेल तर आलाच, पण त्या ओपनच्या मेल बरोबर या जागांसाठी आपण जर विचार केला ओपन जनरलच्या जागांसाठी, तर त्याच्यासोबत हे सर्व कॅटेगरीचे उमेदवार असणार आहेत जे इथे आपल्याला दिसत आहेत. त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर हे सर्व हॉरिझॉन्टल कॅटेगरीचे उमेदवार असणार आहेत. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. मेल ओपनच्या जागेवरती सर्वच असतात, त्या ठिकाणी सर्वांचाच हक्क आहे. ओपन मेल पण आहे, फिमेल पण असणार आहे, म्हणजे इथे महिला म्हटले म्हणजे हे सर्वच आलं त्याच्यामध्ये, फिमेल पण असणार आहे. आणि हे अदर सर्व जे घटक आहेत त्या सर्व घटकांचा देखील या जागेवरती समावेश होतो. हा झाला पहिला मुद्दा. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. जर आता इथे समजून घ्या, समजा इथे आता एक लक्षात ठेवायचं, इथे समजा या 50 जागा आहेत. किती जागा आहेत? समजा 50. या 50 जागांवरती या मेलचा पण हक्क आहे, त्या कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवाराचा हक्क आहे, या हॉरिझॉन्टल रिझर्व्हरचा सुद्धा काय असतो? त्या ठिकाणी हक्क असतो त्याच्या आरक्षणानुसार. लक्षात ठेवा, त्याच्या आरक्षणानुसार, म्हणजे इथे सर्वजण येतात. आता इथे पाहूया, जर तो उमेदवार कॅटेगरीनुसार त्याची निवड करायची असेल तर, जर एखादा उमेदवार आता कॅटेगरीमध्ये आहे, जर तो कॅटेगरीमध्ये असेल तर त्याची निवड या समांतर आरक्षणाने कशी होणार आहे? समजा मी एखादा एसईबीसीचा आपण मेल घेतला, एसईबीसी कॅटेगरीमध्ये, त्याच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी एससी घेऊ शकता. एससी याच्याची कोणतीही कॅटेगरी तुम्ही याच्या जागेवरती ठेवू शकता. मी फक्त या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून एसईबीसी ठेवलंय. तुम्ही याच्यातली कोणतीही कॅटेगरी या ठिकाणी याच्या जागेवरती ठेवू शकता. लक्षात घ्या, मी काय सांगतोय फक्त समजून घ्या, तुम्हाला जागा कशा येणार आहेत. जर त्या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीनुसार तुमची निवड होणार असेल तर त्या ठिकाणी महत्वाच्या 2 मुद्द्यांवरती तुमची पहिली निवड तुमची त्या ठिकाणी होणार आहे ओपन जनरल मधून. ओपन जनरल मधून तुमची म्हणजे पूर्ण ज्या जागा असणार आहेत ना, त्या कॅटेगरीला टोटल ज्या जागा असणार आहेत ओपन जनरलच्या जागा असतात. म्हणजे तुमची निवड पहिल्यांदा कुठे होणार आहे? ओपन. कशामधून होणार आहे? ओपन, म्हणजे या जागेवरती निवड होणार पहिली. जो कॅटेगरीचा उमेदवार असतो ना त्याला पहिल्यांदा त्याची निवड कशामधून होणार आहे? ओपन जनरल मधून होणार आहे, म्हणजे ओपनच्या जागेवरती आधी निवड होणार आहे. आणि दुसऱ्यांदा त्याची दुसरी निवड, समजा इथे त्याचं मेरिट बसलं नाही, त्याचं मेरिट समजा ओपन जनरलला बसलं नाही, त्याच्यापेक्षा कमी आहे, तर त्याची निवड दुसऱ्या कुठं होऊ शकते? कॅटेगरी जनरल मध्ये. म्हणजे त्याने जर ओपनचं मेरिट क्रॅक केलं, तर त्याची निवड ओपन जनरल मधून होते. लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल, मी त्या ठिकाणी मागील भरतीमध्ये फेज 1 ला जर पाहिलं तर माझं ओपन जनरल मधून होतो, मी फक्त ओपनच्या जागेसाठी पात्र होतो. त्यानंतर मी काय केलं, आम्हाला त्या ठिकाणी कुणबी दाखला मिळाला आणि कुणबीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी करून घेतलं. पण माझं मेरिट बसताना, माझी निवड होताना निवड झाली ओपन जनरल वरती. म्हणजे मला असे 2 ऑप्शन होते मागच्या भरतीमध्ये. माझी निवड कशामधून झाली? ओपन जनरल मधून माझी निवड झाली. माझे मार्क चांगले होते. मार्क चांगले असतील तर ओपनच्या जागेवरती तुमची निवड होते. तुमच्या कॅटेगरीची जी जागा आहे, म्हणजे इथे जी कॅटेगरी जनरल, म्हणजे ही जागा कोणाची आहे? इथे ही एसईबीसी ची जागा असणार आहे. इथं ही जी एसईबीसी आहे त्यांची ही जागा असणार आहे. म्हणजे पहिली निवड जनरल मधून, दुसरी निवड कॅटेगरी मधून. समजलं? समजा इथे आता पहा, आता याच्या ज्या जागा असतात त्या किती जागा असतात?
तो याचा हक्क बघा किती जागांवरती आहे. समजा ओपन जनरलच्या 10 जागा आहेत आणि कॅटेगरी जनरलच्या 10 जागा आहेत, तर याचा त्या ठिकाणी अधिकार राहतो या 20 जागांवरती. लक्षात ठेवा. म्हणजे याचा जो अधिकार आहे हा या दोन्ही जागांवरती असणार आहे. कॅटेगरीच्या उमेदवाराचा अधिकार दोन्ही जागेवरती असणार आहे. ओपनच्या 10 जागा आहेत, त्या 10 जागांवरती देखील याचा अधिकार आहे. कॅटेगरीच्या 10 जागा आहेत, कॅटेगरीच्या 10 जागांवरती देखील याचा अधिकार आहे. म्हणजे याला त्या ठिकाणी 20 जागांवरती मिळणार आहे. आता पुढचं घेऊया. जर तिसरा फॅक्टर बघा, कॅटेगरी पण आहे आणि समांतर आरक्षणामध्ये जर निवड होणार असेल तर पहा, एखादा कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याची निवड ही समांतर आरक्षणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं असेल तर या कंडिशन मध्ये काय होतं, तर इथे जर विचार केला पहा, कॅटेगरीमध्ये समजा मी SC/BC फिमेल घेतलीये. आता इथे तुम्ही याच्या जागेवरती खेळाडू घेऊ शकता, माजी सैनिक घेऊ शकता, प्रकल्पग्रस्त घेऊ शकता, भूकंपग्रस्त घेऊ शकता, पदवीधर अंशकालीन देखील घेऊ शकता या 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 जागेवरती. लक्षात ठेवा. आता इथे निवड होत असताना निवड कशी होणार? आता इथे निवड होताना मी समजा एक्झाम्पल घेतलं, SC/BC फिमेल घेतलं. पहा बरं का, तुमची निवड कोणत्या क्रमाने होणार आहे हे समजून घ्या. हा क्रम लय महत्वाचा आहे. पहिली निवड तुमची होणार आहे. पहा, पहिली निवड होत असताना तुम्ही आता होरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये आहात. लक्षात ठेवा. कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात? होरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये आहात. मग तुमची निवड पहिली होताना नेहमी लक्षात ठेवायचं, तुमच्या होरिझॉन्टलच्या आरक्षणामध्ये आधी होते. प्रथम फर्स्ट पहिली निवड कशामध्ये होते लक्षात ठेवायचं. तुम्ही या ठिकाणी जर समांतर आरक्षणामध्ये जर मोडत असाल तर पहिली निवड तुमच्या समांतर आरक्षणाच्या आधारावरती होते. नंतर तुम्ही जनरलच्या जागेकडे जाता. लक्षात ठेवा. पहिली निवड कशावरती होते? तुमचं समांतर आरक्षण काय आहे त्या समांतर आरक्षणाच्या आधारावरती. म्हणजे पहिली निवड तुमची कशामधून होणार? ओपन फिमेल मधून तुमची निवड होणार. SC/BC फिमेल आहे तर पहिली निवड त्यांची काय होणार? त्यांच्या कॅटेगरीचं ओपनच्या जागा. लक्षात ठेवा, त्यांच्या कॅटेगरीमध्ये ओपनच्या जागा असतात. म्हणजे SC कॅटेगरीमध्ये त्यांच्या ओपनच्या जागा असतात. त्यांच्या ओपन सगळ्यांना जागा ओपन. त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये त्यांच्या कॅटेगरीसाठी ओपन असणाऱ्या जागा. समजतंय का मी काय बोलतोय? त्यांच्या कॅटेगरीसाठी ओपन असणाऱ्या जागा. मग इथे पहा, इथे आपण जर पाहिलं तर त्या कॅटेगरीमधल्या जागा सांगतोय. हा मी ओपन जनरलच्या जागा सांगत नाही. त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा ओपनच्या जागा असतात. म्हणजे त्यांच्या कॅटेगरीच्या जागा ओपन, म्हणजे एकूण जागा त्या कॅटेगरीच्या त्या ओपनच्या जागा आपण म्हणतो. शेवटी जिथे ओपन जागा असतात त्या कॅटेगरीला, तर त्या जागेवरती पहिल्यांदा त्यांची निवड होते समांतर आरक्षणामध्ये. ओपनच्या जागेवरती समांतर आरक्षणामध्ये असणार त्यांची जी ओपनच्या ज्या जागा आहेत समांतर आरक्षणामधल्या त्याच्यावरती आधी निवड होईल. त्यानंतर दुसरी निवड होणार आहे तुमची कॅटेगरी फिमेलच्या जागेवरती. म्हणजे समजा त्या जाहिरातीमध्ये समजा एखादी जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये समजा त्या ठिकाणी ओपन फिमेलला 8 जागा आहेत, तर तिचा पहिला हक्क या 8 जागांवरती असणार आहे. या महिलेचा पहिला हक्क कोणावरती असणार आहे? ओपन फिमेलची जी जाहिरातीमध्ये जी जागा आहे, ओपन जागा आपण म्हणतो, तर त्या जागा आपण जर पाहिलं त्यांच्या कॅटेगरीच्या पहिल्यांदा इथे बघा, हे समजून घ्या. ओपन फिमेल हे त्यांच्या कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये 8 जागा आहेत समजा. आता कॅटेगरीच्या SC/BCच्या आपण जर पाहिलं, SC/BCच्या सेपरेट त्यांच्या कॅटेगरीच्या जागा आहेत. SC/BCच्या आपण जर पाहिला SC/BCच्या तर त्या ठिकाणी समजा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इथे 12 जागा आहेत. 12. त्याच्यानंतर तिसरी निवड ओपन जनरल. आता ह्या 2 गोष्टी कोणत्या आहेत हे पहिलं समजलंय तुम्हाला. या 2 गोष्टी आहेत समांतर आरक्षण म्हणजे ही ओपन फिमेल त्याच्या 8 जागा आहेत. कॅटेगरीच्या जागा त्या समांतर आरक्षणामध्ये समजा कॅटेगरीच्या जागा 12 आहेत. मी काय बोलतोय समजून घ्या. समांतर आरक्षणामध्ये ओपनच्या फिमेलच्या जागा आहेत 8. या समांतर आरक्षणामध्ये कॅटेगरीच्या जागा आहेत 12. ओपन जनरलच्या जागा, आता ह्या जागा असतात, या ओपनच्या जागा म्हणजे इथल्या जागा, ह्या ओपनला येणाऱ्या सर्व जागा ज्या की सर्वांसाठी खुल्या असतात. त्या ठिकाणी समजा एक्झाम्पल आपण एक घेऊया, इथे 18 जागा आहेत. इथे त्यांचा तिसरा क्रम लागतो. पहिला विचार होणार या जागेसाठी, तुमचा पहिला विचार होणार या जागेसाठी. दुसरा विचार होणार तुमच्या कॅटेगरीतल्या SC/BCच्या समांतर आरक्षणाच्या जागेसाठी. तिसरा विचार होणार तुमचा ओपन जनरलच्या जागेसाठी. आणि शेवटचा विचार, सगळ्यात शेवटी विचार होतो कॅटेगरीचा. समजा एवढ्या 12 जागा आहेत,
कॅटेगरी जनरलच्या जागेसाठी. म्हणजे ती जी महिला असेल, ही जी महिला आहे किंवा ही जी व्यक्ती आहे, हिच्या 4 ठिकाणी विचारीला 4ही जाहिराती त्या ठिकाणी मिळणार आहेत. समजून घ्या. ही जी FCBC फिमेल आहे किंवा याच्या जागेवरती एखादा खेळाडू असेल किंवा एखादा आपण जर पाहिलं प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, त्याला समजा अशाच पद्धतीने क्रम द्यावा लागेल. त्याला अशा प्रकारचा क्रम येणार आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे तुमची निवड होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा होणार आहे ओपन फिमेलच्या क्रायटेरियामध्ये, जी की समांतर आरक्षणामध्येच आहे. हे लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ह्या पहिल्या 2 गोष्टी या समांतर आरक्षणामधल्याच आहेत. इथे पाहिलं तर म्हणजे पहिली जागा 8 ते इथे 12 आहे. एकूण जर बेरीज केली तर 50 जागा दिसत आहेत. किती जागा आहेत? या 50 जागा. म्हणजे ही जी महिला आहे किंवा ही जी व्यक्ती आहे, हिला या 50 जागांवरती हिचा त्या ठिकाणी हक्क आहे. या महिलेचा, या कॅन्डिडेटचा हक्क या सर्व जागांवरती आहे. फक्त त्याची निवड होताना या सिक्वेन्सनी होणार आहे. लक्षात घ्या. या 2 जागा समांतर आरक्षणातल्या आहेत. याच्यातला ओपन जनरल म्हणजे ही जागा आपण वरतून सांगितली सगळ्यांसाठी ओपन असणाऱ्या जागेमधून, त्यानंतर कॅटेगरी जनरल मधली जागा. म्हणजे अशा पद्धतीने तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे? निवड होणार आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झालेला असेल, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून या शिक्षक भरतीमध्ये हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जागा देताना, प्रेफरन्स देताना लक्षात ठेवा या गोष्टींचा विचार करायचा आहे की माझ्या कॅटेगरीनुसार, माझ्या समांतर आरक्षणानुसार आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जागांचा पहिल्यांदा अभ्यास करायचा. तुम्हाला जागा किती असणार आहे, समांतर आरक्षणाला किती जागा आहे आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे, त्या जागा मिळून किती होतात, कुठे जागा जास्त आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग प्रेफरन्स द्यायचे आहेत. हा मुद्दा सगळ्यांनी व्यवस्थितपणे कुठेतरी लिहून ठेवा. आहे ते कुठेतरी तुमच्याकडे असू द्या, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते अप्लाय करायचंय. पुढचा मुद्दा आणि शेवटची म्हणजे जर तुम्ही ओपन मध्ये आहात आणि तुमच्याकडे समांतर आरक्षण देखील आहे, तुम्ही ओपन मध्ये आहात, इथे कॅटेगरी आणि समांतर आरक्षण होतं. जर तुम्ही ओपन मध्ये आहात तर तुमची पहिली निवड ही ओपन फिमेल मधून होईल. पहा बरं का, ओपन फिमेल. पण इथे काय म्हटलंय मी, इथे निवड होत असताना पहिल्यांदा इथे समांतर आरक्षणाचा वापर होईल. समांतर आरक्षण वापरलं जाणार, पहिलं समांतर आरक्षण आणि मग नंतर तुमच्या कॅटेगरीची फिमेल. म्हणजे इथे SEBC ची जर फिमेल असेल तर तिचं पहिल्यांदा मग ती कॅटेगरी फिमेल, तिला त्या ठिकाणी जागा मिळणार आहे. म्हणजे ओपन फिमेलची तिला पहिल्यांदा जागा येईल, ओपन फिमेलची तिला जागा येईल. आणि इथं काय म्हणूया, जनरल फिमेल म्हणूया. जनरल म्हणजे ही जनरलची ओपनची जी जागा आहे तिच्या याची ओपनची जी जागा आहे कॅटेगरीची, समजा ओपन जनरल म्हणूया. इथे ओपन फिमेल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, जनरल फिमेल म्हणूया. जनरल म्हणूया. जनरल म्हणजे काय, सर्व जागांसाठी असते ती. म्हणजे इथे जर पाहिलं तर इथे ह्या सगळ्यांसाठी ही जागा असते. ही तुमची कॅटेगरीची जागा असणार आहे. इथे तुमची जनरलची, इथे फक्त काय बघतोय आपण, ओपन बघतोय. इथे काय बघतोय, समांतर आरक्षण बघतोय. म्हणजे इथे एक लक्षात ठेवा की ओपन प्लस समांतर आरक्षणाचा जर विचार केला तर पहिली जागा, पहिला प्रेफरन्स तुम्हाला असणार आहे ओपन फिमेलच्या जागेवरती. म्हणजे तुमच्या समांतर आरक्षणानुसार पहिली जागा भरली जाईल. दुसरी जागा कोणती भरणार, जनरल फिमेलची जागा असणार आहे. जनरल फिमेलचा प्रेफरन्स हा दुसरा, हा पहिला असणार आणि हा दुसरा असणार आहे. समजा इथे जागा आहेत 10, इथे पण 10 जागा. तुमचा हक्क या महिलेचा हक्क किंवा या उमेदवाराचा हक्क 20 जागांवरती असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुम्हाला समजून घ्यायचंय की समांतर आरक्षणाला जागा किती आहेत कुठे आणि त्या ठिकाणी कॅटेगरीला जागा किती आहे, कॉम्बिनेशन मध्ये मला जागा किती येतील आणि त्यानुसार मग तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतात. असा हा संपूर्ण त्या ठिकाणी खेळ आहे. समजून घ्या. कारण की या गोष्टी जर तुम्हाला समजल्या नाही तर उपयोग नाही. आणि तुम्हाला मी जाहिरात पाहताना ती जाहिरात ओपन केल्यावरती तुम्हाला सांगितलंय जाहिरात कशी पाहायची, त्यानुसार ह्या सर्व गोष्टी पाहून घ्या. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, समांतर आरक्षणाच्या जागा किती आहेत, त्या ठिकाणी ओपनच्या जागा किती आहेत, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करा. कुठं जागा जास्त आहे, कुठं आपला निभाव लागू शकतो, आपल्या मार्कानुसार कुठे प्रेफरन्स द्यायला पाहिजे. तुम्हाला मी टेक्निक ऑलरेडी दिलंय, शेअर केलंय. 1 ते 5 साठी पण दिलंय, 6 ते 8 साठी एक व्हिडिओ बनवतोय, 9 ते 12 साठी पण व्हिडिओ बनवतोय. खूप मेहनत तुमच्यासाठी माझी तयारी आहेच करायची.
आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे आज अजून एक व्हिडिओ देतोय की या महाराष्ट्रामधल्या अशा कोणत्या संस्था आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला येतात, ज्या एकही रुपया न घेता विथ इंटरव्ह्यूला कॅन्डिडेटची सिलेक्शन करतात. असा एक व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्लीज तुमची एखादी छानशी कमेंट तुम्ही करू शकता आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांचं काम या शिक्षक भरतीमधून व्हावं यासाठी माझ्याकडून खूप खूप अशा तुम्हाला शुभेच्छा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.